शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. राज्यात लवकरच खंडाचे संकेत मिळत आहेत ते जाणून घेण्याआधी महत्त्वाची सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज राज्यातील काही भागांना हवामान विभागाने अति जोरदार पावसाची इशारा दिला आहे. त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल पार करून जाऊ नये. विजांच्या कडकडाटावेळी शक्य असल्यास घराबाहेर जाणे टाळावे. जे भाग सुटले त्या भागात लवकरच पाऊस होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. देशातील आणि राज्यातील हवामान परिस्थितीचा ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की देशामध्ये सर्वाधिक पावसास अनुकूल परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या संदर्भातील वातावरण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झालेलं आहे. अरबी समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. मान्सून पुढे सरकतोय, परंतु मध्य भारतावर मान्सून बऱ्याच प्रमाणात रखडला आहे. पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा तेवढ्या प्रमाणात सक्रिय नव्हत्या. आज मात्र पश्चिमी शाखा थोड्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत काही बदल होतो का हे आपल्याला बघावं लागणार आहे मॉडेलच्या आधारे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. मान्सून संदर्भात 28 तारखेपर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही आहे दोन्ही शाखेची. त्यामुळे आपण अजूनही पुढील प्रगतीसाठी प्रतीक्षा करणार आहोत. हवामान बदलते, पण पूर्व भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये पावसासंदर्भातला ऑरेंज अलर्ट बघतो. उत्तर भारतामध्ये अजून पूर्व शाखा प्रभावी नसल्यामुळे उष्णतेची लाट ही जवळपास हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत दाखवण्यात आलेली आहे. 30 तारखेला पूर्व शाखा प्रभावी ठरेल असा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कमी होईल आणि मान्सून देखील पूर्वेकडून पुढे सरकण्यास मदत होईल असा अंदाज आहे. 1 तारखेला संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पावसाळी परिस्थिती दिसते. याचा अर्थ मान्सूनसाठी पुढील वातावरण अतिशय पोषक बनण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा संपूर्ण भारतात पावसाळी वातावरणाचा आदेश दिला जातो तेव्हा साहजिकच आहे की पावसाचं प्रमाण वाढेल. म्हणजे जूनच्या तुलनेत जुलै बेटर असण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपल्याला अगदी 2 तारखेलाही दिसते. गुजरातचा पश्चिमी भाग जर सोडला किंवा तामिळनाडू सोडलं तर बहुतांश भारताच्या भागात पाऊस आहे. त्यामुळे जुलैची सुरुवात अतिशय चांगली होताना दिसते. शिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हीच परिस्थिती आपण 3 तारखेलाही बघतो. बहुतांश भारताच्या भूभागावर आपल्याला पावसाळी परिस्थिती दिसते आणि हे महत्त्वाचं आहे. 4 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि मान्सून त्यामुळे पुढे सरकण्यात मदत होईलच, परंतु जे पावसाचं प्रमाण आहे ते वाढेल. आणि 4 तारखेला आपला पूर्व भारतातला पाऊस कमी होताना दिसतोय. त्यामुळे आणखी काही नवीन प्रक्रिया घडते का हेही बघावं लागेल. आपण 28 तारखेचा रिपोर्ट जर बघितला तर विदर्भ, मराठवाडा, तुरळक प्रमाणात कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात थोडं वातावरण कमी दाखवलं असलं तरी उद्याच्या रिपोर्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाच्या नोंदी आपल्याला दिसतील. सध्या या आठवड्यामध्ये CFS मॉडेलने 28 पासून तर 5 जुलैपर्यंत कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. पुढच्या आठवड्यात देखील म्हणजे 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. काल महाराष्ट्रामध्ये आपण जोरदार पाऊस बघितलेला आहे. वातावरणीय पोकळीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नव्हता. मात्र आता म्हणजे आजपासून या पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. खास करून कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची आज शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वदूर उत्तर महाराष्ट्रासहित आज पावसाची शक्यता स्पष्ट होते. 30 तारखेला मात्र आपल्याला थोडा बदल असा दिसतोय की विदर्भ, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती अधिक असेल, परंतु त्याच वेळेस कोकण किनारपट्टीलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मात्र पुन्हा एकदा हा जो गॅप आहे पर्जन्यछायेचा हा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी पॅटर्न जो जुलैमध्ये असतो तो 1 तारखेपासूनच आपल्याला सक्रिय होताना दिसतोय. संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस असेल. पूर्व विदर्भासहित विदर्भाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस असेल आणि त्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये पाऊस असणारे परंतु स्थानिक वातावरणाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. 2 तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणात पाऊस असणार आहे. मात्र कोकणातली पावसाबरोबरच थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या या भागात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. मात्र आपण या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र व्यापणारा मुसळधार पाऊस ECMWF मॉडेलने 3 तारखेला दाखवला आहे. अगदी विदर्भापासून तर कोकणापर्यंत याचा मोठा प्रभाव आपल्याला दाखवण्यात आला आहे. सर्वदूर महाराष्ट्राचा भाग तो व्यापू शकतो. फक्त या भागात थोडी त्याची तूट आहे आणि या भागात थोडी तूट आहे. हा जर भाग सोडला तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता दिसते. आपण एकूणच मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण बदलतंय. पुढील 5-6 दिवसामध्ये मान्सून संपूर्ण भारत व्यापेल एवढ्या प्रमाणात हवामानात बदल होतोय. प्रत्येक दिवशी आपल्याला यामध्ये बदल बघायला मिळतोय. 5 तारखेपर्यंत पूर्व शाखा व संपूर्ण भारत व्यापेल अशी जवळपास परिस्थिती निर्माण झालेली आहे. मध्य भारतावर तयार होणाऱ्या काही वादळी प्रणालींचा परिणाम बघता मान्सून लवकरच देश व्यापेल असा अंदाज आहे. त्याचा मध्य भारतावर होणाऱ्या पावसाळी परिणामाचा महाराष्ट्राला लाभ होणार आहे आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, राजस्थान या काही राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी दिसते. कोकण किनारपट्टीला देखील त्याचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण धावता अंदाज बघणार आहोत कशा पद्धतीने आज वातावरण बदलते. आज लवकरच महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी सहित पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. कोकणातील पाऊस आवश्यक आहे कारण काल केवळ कोकणात पाऊस झालाय. 22, 23, 24 पाऊस झालाय. अन्यथा कोकणामध्ये पाऊस झालेला नाही. आपण बघतो की 30 तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आणि जोरदार पाऊस असणार आहे. जशी जुलै महिन्याची सुरुवात होईल तसं या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता मॉडेलने दाखवली आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. थोडं पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस कमी होऊ शकतो. 2 तारखेलाही मुसळधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो. 3 तारखेला देखील मुसळधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो. 4 तारखेलाही आपल्याला मुसळधार पावसाचं वातावरण आहे. कोकणात पावसाचं प्रमाण मोठं असणार आहे. हीच परिस्थिती 6 तारखेला देखील आहे आणि पश्चिमी वाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे आपल्याला चक्राकार स्थिती ही मध्य प्रदेश गुजरातच्या दरम्यान दिसते. परंतु ती महाराष्ट्राच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव निर्माण होईल. शिवाय ही चक्राकार स्थिती थोडी दक्षिणला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. आपण बघतो 6-7 तारखेपर्यंत या वादळी प्रणालीचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिणाम होईल. 8 तारखेपासून पुन्हा एकदा मान्सून कमजोर होण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून मान्सून पुन्हा कमजोर होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला हलकं वातावरण 9 तारखेलाही आहे. 10 तारखेलाही असणार आहे. परंतु महाराष्ट्रातील पाऊस थोडा कमजोर अवस्थेकडे पुन्हा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघतो की जरी ढगाळ परिस्थिती कोकणात दिसत असली तरी महाराष्ट्रातील पाऊस कमी होत जाणार आहे. आणि आपण एकूणच बघतो की जसा मान्सून पुढे सरकेल
उत्तरेला निघून जाईल तसं महाराष्ट्रातील वातावरण हे 8 तारखेनंतर कमी होतं आहे आणि 8 तारीख ही देशातील मान्सून पोहोचण्याची निर्धारित तारीख आहे. हवामान विभागाकडून हा 8 तारखेला मान्सून पोहोचवला जाईल आणि त्यानंतर मात्र मध्य भारतावरील, दक्षिण भारतातील, महाराष्ट्रातील पाऊस प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. पुन्हा एखादी नवीन सिस्टम, पुन्हा एखादं नवीन वातावरण तयार होण्याची आपल्याला पुन्हा वाट बघावी लागेल. परंतु जो काही महिनाभराचा पाऊस आहे तो पहिल्या आठवड्याभरातच जुलैत होईल अशी देखील शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, राम राम. आपले कमेंट सेक्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, या कमेंटचे उत्तरं देण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. जसं काय आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हे जे मी आपल्याला कमेंट्सला उत्तर देते पूर्ण मॉडेल बेस असतात आणि यामध्ये बदल होऊ शकतो. तर चला कमेंट्सला म्हणजे उत्तराला सुरुवात करू. तर सर्वप्रथम एक प्रश्न आहे, धुळे जिल्ह्यात अजून पाऊस झाला नाही. तर धुळे जिल्ह्यासाठी म्हणजे धुळे जिल्ह्यात आज दुपारनंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील 2-3 दिवस अधूनमधून पावसाची शक्यता धुळे जिल्ह्याच्या काही भागांना दिसत आहे. त्यानंतर दुसरी कमेंट आहे, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पाऊस कधी पडेल. तर असे भाग आहेत की ज्या भागामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे आणि असे काही भाग आहेत की एकाच जिल्ह्यातील त्या भागांना खूप जोरदार पाऊस झालेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आज सुद्धा पावसाची शक्यता आहे. 3 जुलैपर्यंत या जिल्ह्यात कमी जास्त स्वरूपात पावसाचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी निश्चित राहावं. त्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत नाही. तर भंडारा जिल्ह्यात आज उद्या पावसाची शक्यता आहे. या भागात 1 ते 2 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिरोळा तालुक्यात पाऊस कधी पडणार. या भागात 3 जुलैपर्यंत अधूनमधून तुरळक पावसाची शक्यता आहे. परंतु या भागात हवामान जास्त ढगाळ राहील असा अंदाज सध्याच्या घडीला दिसत आहे. त्यानंतर सिल्लोड भागात पाऊस केव्हा होणार. तर आज दुपारनंतर सिल्लोड भागात पाऊस चालू होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 3 जुलैपर्यंत काही ठिकाणी पाऊस होत राहील. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस कधी होणार. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा बरेच भाग आहेत की ज्या भागामध्ये पाऊस चांगला झाला आणि असेही बरेच भाग आहेत की ज्या भागामध्ये पाऊस एकदम कमी स्वरूपात आहे. तर आज दुपारनंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यातील सुटलेल्या भागांना 3 जुलैपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता सध्या घडीला मॉडेलनुसार दिसत आहे. तर यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे मी आपल्याला नेहमी सांगत असतो की दररोजचे अपडेट पहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच आपल्या कमेंटचे उत्तर घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिव.